संगीताच्या विश्वात काही स्वर असे असतात की ते थेट हृदयाला स्पर्श करतात. काही गाणी अशी असतात की ती ऐकली की आपल्याला स्वतःच्या भावना शब्द न वापरता व्यक्त झाल्यासारख्या वाटतात. आज आपण अशाच एका स्वर यात्रेबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी गझल, सुफी, शास्त्रीय आणि चित्रपट संगीत या सगळ्यांना आपला अद्वितीय आवाज दिला. ते म्हणजे रूपकुमार राठोड. रूपकुमार राठोड हे दिवंगत पंडित चतुर्भुज राठोड यांचे सुपुत्र. पिताश्री हे ध्रुपद या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्राचीन आणि प्रमुख गायन शैलीचे पुरस्कर्ते होते. या संगीत परंपरेचा वारसा घेऊनच रूपकुमार संगीताच्या महासागरात उतरले. संगीताची सुरुवात त्यांनी तबल्यापासून केली. 1980च्या दशकात अनेक गझल गायकांसोबत त्यांनी तबला वाजवला, पण त्यांच्या आयुष्याला खरे वळण मिळाले ते 1992 साली, जेव्हा अंगार चित्रपटातून त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं आणि मग सुरू झाला एक अविस्मरणीय प्रवास. 1999 पासून ते अल्बम्स आणि चित्रपटांच्या गाण्यातून रसिकांच्या मनात घर करू लागले. हिंदी, गुजराती, मराठी, तमिळ, तेलुगू, बंगाली, आसामी, उडिया, नेपाळी आणि भोजपुरी इतक्या विविध भाषांमध्ये त्यांनी आपला गोड आवाज दिला. आणि मग आलं ते गाणं जे आजही लाखो लोकांच्या आठवणीत जिवंत आहे. संदेशे आते हैं, संदेशे आते हैं. बॉर्डर चित्रपटातील हे गाणं त्यांच्या कारकिर्दीचं शिखर ठरलं. या गाण्यामुळे त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर नामांकन मिळालं. पण ही यादी इथंच थांबत नाही. रबने बना दी जोडी या चित्रपटातील तुझमे रब दिखता है आणि अनवर या चित्रपटातील यासारखी हृदयाला भिडणारी गाणी त्यांच्या सुरांचा ठेवा वाढवत राहिली. चित्रपट संगीताबरोबरच रूपकुमार आणि त्यांची जीवनसाथी सोनाली राठोड यांनी जगभरात असंख्य थेट मैफिलीमधून गझल, सुफी, हलके शास्त्रीय आणि चित्रपट गीते यांचं एक अनोखं मिश्रण सादर केलं. त्यांचा प्रवास केवळ संगीतापुरता मर्यादित नव्हता. साराभाई विरुद्ध साराभाई सारख्या लोकप्रिय मालिकेत ते आणि सोनाली एकत्र दिसले, तर मिशन उस्ताद या संगीत रियालिटी शोमध्ये त्यांनी उस्ताद जोडी हा किताब जिंकला. 2011 साली त्यांनी आणि सोनाली राठोड यांनी एक सुंदर सुफी अल्बम कलमा हा रसिकांपुढे आणला. काही गायक गाणी गात नाहीत, ते आपलं मन गाऊ लागतात आणि आपण फक्त ऐकत राहतो. रूपकुमार राठोड हे त्याच प्रवाहातील एक असामान्य गायक आहेत.